नमस्कार, मी सुवर्ण जोशी. गुंता आरक्षणाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी आपण सुरुवातीला बघूयात. खासदार संभाजीराजे यांनी दोन नेत्यांना पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र आणि राज्याने मिळून मार्ग काढावा, टिकणारं आरक्षण द्यावं. संभाजीराजे यांनी निकालाबाबत आपलं मत मांडलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी दोन नेत्यांना पत्र लिहिलेलं आहे. एकतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि दुसरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना. आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर यांच्याशी सविस्तर बोलूया. संदीप, काय सांगशील या पत्राविषयी? एकतर सुवर्ण, कोर्टाचा आजचा जो निर्णय आहे तो मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यानंतर दोन नेत्यांना महत्त्वाच्या पत्र दिलं आहे, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना. त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत मराठा समाजानं आजपर्यंत सर्वोच्च त्याग केलेला. राजर्षी शाहू महाराजांनी देखील आरक्षण देऊन बहुजनांना एका छताखाली आणलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये असा सगळा इतिहास असताना अशा मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही. राहिलेल्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवा दुरुस्त करून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण कसं देता येईल याबाबत विचार विनिमय करून जी सर्वस्वी जबाबदारी आहे ती केंद्र आणि राज्य सरकारचे, आणि याबाबत विचार विनिमय करून त्याच्यावरचा मार्ग काढावा. या व्यतिरिक्त आम्हाला काही माहीत नाही, हे वाक्य अतिशय महत्वाचं म्हणावं लागेल. म्हणजे या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, असा एक सज्जड इशाराच म्हणता येईल आपल्याला की राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोन्ही नेत्यांना दिलेला आहे. सकाळी देखील न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी आवाहन केलं होतं की जे कोणी मराठा समाजातले आंदोलन करणारे आहेत, आता आंदोलन करू नका, आत्ताची परिस्थिती कोरोनाची आहे, त्या परिस्थितीमध्ये आंदोलन करण्याची ही वेळ नाही, आपण काय असेल ते कायदेशीर मार्गाने लढू, असं देखील आवाहन त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय की काही तास लोटल्यानंतर त्यांनी दोन्ही नेत्यांना पत्र तर लिहिलेलं आहे. मात्र सध्या दोन्ही नेत्यांकडून संभाजीराजे छत्रपती खासदार जे आहेत त्यांना काय उत्तर येतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्की. धन्यवाद संदीप, माहिती दिल्याबद्दल. आपण बघतोय महाराष्ट्रभरात हा निर्णय आल्यानंतर नाराजी, निषेध आणि आत्मक्लेश आंदोलनं होत आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं किंवा मराठा नेत्यांच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत, मराठा कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत. कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं अशी विनंती करणारं पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. निकालानंतर त्यांनी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना विनंती केली, त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही आंदोलन करू नका, कारण ही वेळ कोरोनाशी लढण्याची आहे. पण त्याच वेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसलाय. मराठा समाजाला 50% जास्त आरक्षण देणं शक्य नसून हे घटनेच्या 14व्या कलमाचं उल्लंघन होईल असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. आणि कोर्टाच्या या निकालानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलनं सुरू केली. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. तसंच विरोधकांनीही या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आरक्षण टिकवणं हे सरकारच्या हातात होतं, मात्र सरकारनं योग्य जोरकस बाजू मांडली नाही, म्हणून आरक्षण रद्द झालं अशी टीका विरोधकांकडून होतीये. वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आत्मक्लेश आंदोलन असेल किंवा निषेध आंदोलन असेल ते होतं आहे. आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामत्ता आपल्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर पुण्याहून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव आणि सिद्धार्थ यांच्याशी संवाद साधतोय आपण. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात बघायला मिळत आहेत. पुण्याला जाऊया आधी. वैभव, काय पुण्यामधलं चित्र आहे? अजूनही कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत का? का थोडंसं वातावरण थोडंसं एक
निवडल्याची प्रक्रिया आपण बघतोय? सुवर्ण, आंदोलन जे आहे ते थांबलंय. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं, पुन्हा सोडून दिलंय आणि त्यानंतर आता आंदोलनाची पुढची दिशा किंवा काय असेल या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण विचारूया. आता तुमचं आंदोलन संपलं, पोलिसांनी मध्यस्थी करून झाली, सरकारची भूमिका जी आहे ती समोर आली, संभाजी छत्रपतींची भूमिका जी आहे ती समोर आली, किंवा अनेक नेते जे आहेत या एकूण मराठा आरक्षणाच्या लढाईतले त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्यात. आता राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा काही चुकीचं मेसेज जाऊ नये म्हणून तुमच्या काही चर्चा झाल्यात का, भूमिका ठरल्यात का स्थानिक स्तरावर? स्थानिक स्तरावर आज आम्ही सगळेजण एकत्र होतो. प्राथमिक लेवलला काळ्या पट्ट्या लावून निषेध केला गेला, परंतु आम्ही निषेध करत असताना तुम्ही पाहिलं असेल तर पोलिसांची कुमक, आमची संख्या 10-12 असेल तर पोलिसांची संख्या 50-60 आली. मग त्याच्यामुळे कुठेतरी आमचा आवाज दाबला जातोय का? एक तर हा निर्णय कोविडच्या कालावधीमध्ये आला नव्हता पाहिजे. निर्णय येत असताना देखील तो निर्णय अतिशय वेगळ्या पद्धतीने, माझ्या माहितीप्रमाणे यातल्या एका जजलाच स्वतःला कोविड झाला होता आणि जर जजच ऑनलाईन त्याच्यावरती सांगतोय कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील ते सांगतात. मुळात सांगायचं कारण की ही वेळ त्यांची चुकलेली आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये निकालच येणं अपेक्षित नव्हतं. यांच्या हिअरिंग्स देखील पुढे चालल्या होत्या का तर कोविडचं कारण दिलं होतं आणि आम्हाला लोकशाहीने दिलेलं समक्षात हिअरिंग पाहिजे होतं. तशी विनंती अर्ज पण आम्ही केल्या होत्या. मी स्वतः याचिका करता होतो, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की बाबा प्रत्यक्षात जोपर्यंत हिअरिंग्स होत नाही, आमची बाजू योग्य पद्धतीने तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नका. तुम्ही विचारायला मुळातला प्रश्न आहे की कोविडची परिस्थिती आहे आणि राज्यातलं वातावरण शांतता कसं राहील. वातावरण हे शांतच राहणार आहे, आम्ही शांततेच्याच मार्गाने करणार आहोत. परंतु आता हे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाचे लीडर्स असतील, समाजाचे लीडर्स असतील, मराठा समाजाचे, या सगळ्यांच्या हाताबाहेर जाणार आहे. कारण की चटके हे त्या नेत्यांना बसणार नाही, चटके आमसारख्या तरुणांना, युवकांना बसणार आहेत. आजपर्यंत शिक्षण प्रक्रिया असेल, नोकरी प्रक्रिया असेल, याच्यामध्ये हा तरुण भरडलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन कुठल्या टोकाला जाणार हे आत्ता तरी महाराष्ट्रातला कोणच सांगू शकत नाही. ठीक आहे, हे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांच्या ताब्यात राहणार नाही असं यांचं म्हणणं आहे. तुमची काय भूमिका आहे? एकूण या सगळ्याला प्रचंड मोठी राजकीय किनार आहे या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती. प्रत्यारोप जे आहेत ते सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेले आहेत. मात्र या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आता काही वेगवेगळ्या भूमिका येताना समोर दिसतात. अनेक मराठा संघटना असतील किंवा मराठा समाजातले कार्यकर्ते असतील ज्यांनी आरक्षण आणि त्यांनी मिळणारे प्रत्यक्षातले फायदे त्यासाठी चालवला जाणारा लढा, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला काय वाटतं, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता तुमच्याकडे नेमकी कुठलं हत्यार शिल्लक राहिलेलं आहे की जेणेकरून हे आंदोलन तुम्ही पुन्हा उभं करून आरक्षण मिळवू शकाल? आम्ही याच्यामध्ये एकच प्रयत्न करणार आहोत की सुप्रीम कोर्टाचे जे त्यांनी जजमेंट दिलेले आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्यांनी बाबी मांडलेल्या आहेत त्याच्या विरोधात जाऊन आम्ही परत त्या सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकतो का, किंवा आम्ही राज्य सरकारवर दबाव आणून राज्य सरकार त्यांनी त्यांच्या पद्धतीने वरती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू शकतात का, या पद्धतीचा आम्ही विचार करतोय. दुसरं, आमचं आता जे हत्यार आहे ते रस्त्यावर उतरणं, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही रस्त्यावर उतरणार नाहीये, कारण ही परिस्थिती नाहीये देशात. जर आम्ही आमचे कार्यकर्तेच राहिले नाही, तरुण पिढीच राहिली नाही, तर आम्ही आरक्षण कोणासाठी घेऊ? त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की कोविडची पार्श्वभूमी संपल्यानंतर 100% आम्ही रस्त्यावर उतरू आणि ह्या राज्य सरकार असू नाही तर केंद्र सरकार असू, दोघांना आम्ही धारेवर धरणार हे 100%. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद आहे. कोविडचा अडचणीचा काळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत रस्त्यावरची आंदोलनं जी आहेत ती केली जाणार नाहीत. आणखी कार्यकर्ते त्यांना विचारूया. संभाजी छत्रपती किंवा दिलीप वळसे पाटील किंवा मराठा समाजातले बरेच नेते ज्यांनी एक आणखी नवी भूमिका जी आहे ती समोर आणली की या सगळ्यामध्ये राज्य सरकारनं त्यांची योग्य बाजू मांडली, वकिलांनी भरपूर प्रयत्न केले, निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या हातात होता आणि तो निर्णय आता आम्हाला मान्य आहे असं संभाजी छत्रपतींचं स्पष्टीकरण आलं आहे. दिलीप वळसे पाटलांनी, ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी हे आवाहन केलं आहे की याच्यावरती बसून चर्चा करता येतील आणि वातावरण जे ते बिघडवू नका किंवा बिघडू देऊ नका. आता तुमचा टेक काय, तुमची भूमिका काय? मी अतिशय जबाबदारीने सांगतो की वातावरण बिघडलं नाही पाहिजे. मग तसे 110% आम्ही सहमत आहोत सगळे मराठा क्रांती मोर्चा. आमच्याकडे एक आदर्श आहे 58 मोर्चांचा. पण त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील सांगत असतील किंवा इतर कुणीही सांगत असेल, राज्य सरकारने जी अक्षम्य दिरंगाई केली या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची चालढकल झाली. कित्येकदा वकील हजर नव्हते, कित्येकदा अनावश्यक कागदपत्र सादर केली गेली की जे कोरोनाच्या बाबतीत ती नोकरभरती थांबवली, तर पेपर द्यायचं काय कारण नव्हतं सुप्रीम कोर्टाला. पण त्या सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली की सगळीच नोकरभरती थांबवा. त्यामुळे आमची नोकरभरती ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या थांबल्या. म्हणजे हे संपूर्ण राज्य सरकारचं पाप आहे.
राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेल्या एक मराठा विरोधी लॉबी काम करते. त्यामध्ये काही मंत्री आहेत, त्यांची नावंही तुम्हाला माहिती आहेत, काही अधिकारी आहेत, उच्च पदाचा अधिकारी आहेत, आणि ह्या संपूर्ण लॉबीने त्यांच्या तुमची भूमिका काय 50% ओबीसी आरक्षणामध्ये आता मराठा आरक्षण? या पुढची 100% आमची भूमिका ही आम्ही आजपर्यंत इतर कुठल्याही समाजाला जरा पण न दुखावता आम्ही ही मागणी करत होतो. मग राज्यात मराठा ओबीसी संघर्ष उभा राहील हे थेट आहे जर तुम्ही ती मागणी केली ज्याला सुरुवातीपासून विरोध होतो. पर्यायी लक्षात घ्या की जर आज मराठा समाजाला जे SC-BCचं आरक्षण मिळालं, त्यामध्ये व्यापारी असतील, मोठे शेतकरी असतील, कारखानदार असतील, उद्योजक असतील किंवा सरकारी नोकरदार असतील की जे 8 लाखाच्या पुढचं त्यांचं उत्पन्न आहे, त्यांच्या मुलांना तर सवलत मिळणार नाही. सवलत कुणाला मिळणार आहे? मराठा समाजातील जे वंचित आहेत, जे भूमिहीन आहेत, जे अल्पभूधारक आहेत किंवा अजून हमाली करतात, रिक्षा चालवतात, धुणं भांड्याची कामं करतात, ह्या लोकांच्या मुलांना मिळणार आहे. त्यामुळं त्यासाठी कुठल्याही टोकाला द्यायची आमची तयारी. आणि दुसरी गोष्ट, 24 एप्रिल 1991 रोजी एका GR मध्ये 105 जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला. कुठलाही सर्वेक्षण नाही, कुठलाही मागासवर्गीय आयोगाचा आधार नाही, आणि कुठेही का ते नसताना त्यांचा तुम्ही ओबीसीमध्ये समावेश केला. माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या आयोगाने पूर्ण सर्वेक्षण, जो डॉक्युमेंटेशन आजपर्यंत देशातल्या कुठल्याही आयोगाने केलं नाही. तो आयोगच बेकायदेशीर असला. आयोगाचा रिपोर्ट फेटाळलाय सुप्रीम कोर्टाने. सुवर्ण, एकूण परिस्थिती जी आहे, मी परत येतो तुमच्याकडे, एकूण परिस्थिती जी आहे, या परिस्थितीमध्ये हे तूर्तास शांत राहण्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मात्र ज्या वेगवेगळ्या मागण्या समोर येतात त्यातली एक प्रामुख्यानं महत्वाची मागणी ती ओबीसी मध्ये 50% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे. जे अत्यंत म्हणजे जसं वैभव तू म्हणालास की संघर्ष उभा राहणार दोन समाजांमधला, हे निश्चित आहे असं आता तरी या वक्तव्यांवरून दिसतंय. वैभव, तू असा सोबत राहा, आपल्याबरोबर जे मान्यवर आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद आपण साधूया. सिद्धार्थ आहे. सिद्धार्थ, काय वातावरण आहे औरंगाबादमध्ये? जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या मनात संताप आहे, क्लेश आहे, मराठा आरक्षण रद्द झालं याविषयीच्या त्यांच्या भावना काय आहेत? सुवर्ण, निश्चितच मराठा समाजाच्या तरुणांमध्ये खास करून संतापाची लाट आहे. जे रोजगारासाठी प्रयत्न करतात, विविध परीक्षा करतायत किंवा शिक्षण घेतात, त्यांच्या मनामध्ये प्रचंड नैराश्य आलेलं आहे आणि संताप सुद्धा आलेला आहे. मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की यंदाही जो कोरोनामुळे थोडीशी संयमाची भूमिका मराठा समाज आहे, मराठा तरुणांनी जी आहे बाळगलेली, ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र कोरोना काळाचा जे लॉकडाऊन उठल्यानंतर मात्र राज्य सरकारसाठी ही फार मोठी दुखी होऊ शकते, कारण मोठ्या आंदोलनाची तयारी आता अनेक संघटनांनी केलेली आहे. औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. ते कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब कुडेकर. पाटील, काय म्हणाले? एकंदरीत जवळपास 50-60 मोर्चे तुम्ही केले, 55 पोरांनी आपले बलिदान दिलेले, व्यर्थ गेले? नक्की आज ते 58 मोर्चे, 50 बांधवांचं बलिदान नक्कीच आज व्यर्थ गेलेलं आहे, आणि याची किंमत येणाऱ्या काळामध्ये या सरकारला नक्कीच मोजावी लागणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, करोना काळामध्ये पण MPCच्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही हजारोचे विद्यार्थी या ठिकाणी घेऊन उतरलो होतो, क्रांती चौक या ठिकाणी. आणि आज हे सरकारनं असं समजू नये की करोनामुळं मराठा समाज शांत झाला आहे, पण येणाऱ्या काळामध्ये करोनामुळं नक्कीच आज जरी आम्ही 2 पावलं मागं घेतले तर येणाऱ्या काळामध्ये हे 2 पावलं इतक्या पुढे जाणार आहे की या सरकारला ते येणाऱ्या काळात ते पुरवणार नाही. दुसरा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी मागं पण सांगितलं होतं की या सरकार या ठिकाणी यांची बाजू मांडण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी हे कमी पडलेलं आहे. त्यामुळं तात्काळ अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अशोक चव्हाणांची तात्काळ या उपसमितीवरून हकालपट्टी करावी, कारण उपसमितीच्या माध्यमातून एकही मराठा समाजाच्या आमच्या ज्या मागण्या बाकी होत्या त्या संदर्भात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहेच, बाकी संदर्भात पण हॉस्टेल नाही, त्याच्यानंतर शिवस्मारक नाही. अरे सरकार नेमकं करताय काय? म्हणजे मराठा समाजाचा वापर तुम्ही फक्त इलेक्शन पुरता करून घेतात का? राहिला दुसरा विषय, गेल्या 35-40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. हे प्रस्थापितांचं सरकार आहे, हे सर्वसाधारण मराठ्यांचं नाही आहे, हे घराणेशाहीचं सरकार आहे. यांना आजपर्यंत कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वाटलं नाही. अरे दुसऱ्या समाजाची एखादी घटना घडू द्या, लगेच शरद पवार लगेच बोलायला सुरुवात होतात, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण बोलायला सुरुवात होतात. मला तरी कुठं वाटतंय का हे विजय वडेट्टीवार आणि आपले ते
प्रदेशाध्यक्ष त्यांचे यांना घाबरून तर हा निर्णय यांनी कमीत कमी पडला त्या ठिकाणी. कारण हे सरकार हे मराठा समाजाची हिताचं सरकार नाही आहे. हिताचं सरकार नाही. आप्पासाहेब कुडेकर आहेत. आप्पा काय म्हणाले? एकंदरीत मी बघतो की सकाळी तुम्ही 10 वाजता पॉझिटिव्ह होतात, निकाल अपेक्षित येईल, चांगला येईल, पण तुम्ही आता हिरमुसले झालेले अनेक तरुण त्या पद्धतीच्या आता मानसिकतेत गेले. नाही, हिरमुसलेपणा तर झालेलाच आहे. कारण आम्हाला अपेक्षा होती की निकाल आमच्या बाजूला येईल. कारण हायकोर्टामध्ये जर आम्ही पास होत असताना सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही नापास होतो, कुठंतरी सरकारची मंडळी असतील, वकील असतील, ही बाजू मांडण्यासाठी कमी पडलात. आम्हीच म्हणत नाही, परंतु समाजामधून हर एक व्यक्ती असा म्हणतो की सरकार कुठंतरी कमी पडतंय. हा आजचा लढा नव्हता. हा लढा आम्ही का उभा केला? मराठा समाज सदन आहे याच्यासाठी नाही उभा केला. मराठा समाजातील मोजके लोक सदन आहेत. आज तुम्ही जर ग्रामीण भागात जर जाऊन बघितलं, मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतोय. आज हॉटेलमध्ये तुम्ही जर हॉटेलमध्ये मराठा समाजाचे कामगार आहे. शेती आज पिकत नाही, शेती पिकली तर विकत नाहीये. त्यामुळे आम्हाला कुठेतरी आरक्षण लागत होतं. इतर समाजाचं आरक्षण काढून द्या, मराठा समाज कधीच मानला नाही. आम्ही ओबीसी आरक्षण मागत होतो. ओबीसीवर आम्ही ESBCवर आलो, त्याच्यात देखील मराठा समाजाने समाधान मानलं. परंतु ह्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये जो कायदा केला, आज तुम्ही जर प्रेस बघितलं, आज अशोक चव्हाण म्हणतात, सरकारमधले मंत्री म्हणतात की कायदा चुकीचा केला होता. ज्यावेळेला तुम्ही झोपले होते का? ज्या वेळेला दोन्ही सभागृहामध्ये कायदा मंजूरसाठी ठेवला होता, त्यावेळेला बैलांना तुम्ही तिथं मतदान केलं. आणि आज तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीसने कायदा चुकीचा केला म्हणून. तुम्ही त्यावेळेस जर बोलले असते, 2 वर्ष आमची वाया गेली नसते, आम्ही काहीतरी रणनीती आखली असती. तुमच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आज तुम्ही घात केलेला. त्यामुळे तुम्ही सर्व या पापामध्ये भागीदार आहात. 42 बांधवांचं बलिदान तुम्ही घेतलेलं आहे. हजारो केसेस तुमच्यामुळे झालेले आमच्यावरती. आम्ही एवढे मोर्चे शांततेत काढले, हे केवळ तुमच्या नाकारतेपणामुळे काढलेले आहेत. गेल्या अनेक 40 वर्षापासून आम्ही संघर्ष करीत होतो. थोड्या मार्गाने संघर्ष करीत असताना 4 वर्षामध्ये आमच्या या संघर्षाला कुठेतरी कोपरीच्या घटनेनंतर बळ मिळालं आणि कुठेतरी मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या. आज आम्ही निराश आहोत. आम्हाला समाजाच्या पुढे जायला आज तोंड राहिलेलं नाहीये. कारण केवळ तुमच्या नाकारतेपणामुळे तुम्ही बाजू मांडत नाहीत. मराठा समाजाचा आरक्षणाचा तुम्ही खंडोबा मांडलेला आहे. सारेच पक्षांनी खंडोबा मागलाय. कोणाही राजकीय मराठाच्या पुढाऱ्याला वाटत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. केवळ तुम्हाला या आरक्षणाचं राजकारण करायचं. असंख्य बळी जरी गेले, तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुमची घराणेशाही टिकली पाहिजे. तुमचा मुलगा आमदार झाला पाहिजे. परत तुम्ही सत्तेत आले. तुम्ही आज मंत्रालयात जाऊन बघा, यांच्याच पाट्यात केवळ बापाचं नाव बदलतं, पोराचं नाव तिथं लागलं जातंय. तुम्हाला सत्ता फिरून मराठा समाजाला मूर्खात काढायचं काम तुम्ही केलेलं आहे. कोरोना जरी असला, आज घराघरामधून आम्हाला फोन येतात की कुठं काय करायचंय, परंतु आम्हाला आमच्या बांधवांचा जीव महत्वाचा. आम्हाला कोरोना काळामध्ये आम्हाला आंदोलन आम्ही जरी नसेल करत, परंतु आम्ही पुढील आंदोलनाची रणनीती नक्कीच कोरोना काळामध्ये करणार. आणि सरकारला की सुवर्ण एक महत्वाचं व्यक्ती आहे माझ्यासोबत. या तरुणाने क्रांती चौकामध्ये विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ज्यावेळेस आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात चालू होता. तोच माझ्यासोबत आहे. काय ना मॅडम? दत्ता कचरू भोकरे. दत्ता, का तू त्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता, विष घेतलं होतं? सर, तुम्ही बघत असाल MPSचा निकाल पुढे ढकलला होता. पोरांचे सगळे वय चालू होतं. पोलीस भरती असून द्या, यांनी फक्त सांगितलं की आम्ही करतो, तुमचं काम करतो. आज आमचं वय निघून चाललं. आमचं वय निघून गेलं तर आम्हाला ड्युट्या कसं काय लागल? आम्ही करायचं काय? आमच्या आई वडिलांनी शेती विकून आम्हाला इथं पाठवलं, ड्युट्यासाठी पाठवलं, पण आम्हाला लागत नाहीत. आम्ही करायचं काय? आमचे आई वडील आत्महत्या करायले, आम्ही आत्महत्या करायले. सरकारनेच ते आम्हाला फक्त गाजर द्यायचं काम करू. बघितलं सुवर्णा, ही जरी एक असेल संताप, तरी अशाच पद्धतीनं पोरांचे भवितव्य अंधारात जातील अशी भीती वाटते. त्यामुळे संताप, नैराश्य आलेलं आहे. मला तर एक भीती वाटते की या निर्णयामुळं अनेक तरुण आत्महत्येचा विचार सुद्धा करू शकतात. मात्र त्या मुलांना आपण असं सांगू शकतो की आणखी पुढे पर्याय आहेत, तोपर्यंत शांत बसा आणि लढा खरं तर सुरू ठेवला पाहिजे. एका बाजूला कोरोनाशी लढाई सुरू आहे आणि दुसरीकडे मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याची इतकी मोठी परंपरा आहे. तो लढा पुढे सुरू ठेवा शेवटच्या क्षणापर्यंत, पण कुठलाही अनुचित प्रकार किंवा अनुचित विचार स्वतःच्या मनात आणू नका. न्यूज 18 लोकमत हे सगळ्या मराठी आणि मराठा बांधवांना आवाहन करेल. वैभव आणि सिद्धार्थ, आपण दोघेही असे सोबत राहा. अधिक संवाद आपण साधूया. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आज मराठा आरक्षणासंदर्भातला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतातच आहेत, पण त्याचबरोबर महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत. मराठा समाज हा निषेध करतो आहे, वेगवेगळी आंदोलनं करतो आहे, आत्मक्लेश आपला नोंदवतो आहे. आणि ग्राउंड झिरो रिपोर्ट या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्याबरोबर नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बागही आता जोडले गेलेले आहेत. पुण्याहून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे मान्यवरांसोबत आहेत आणि सिद्धार्थ गोदाम सुद्धा मान्यवरांसोबत आहेत औरंगाबादमधून. या सगळ्यांशी आपण बोलूया. प्रशांत, आता तू जोडला गेलेला आहेस. पुण्या आणि औरंगाबादमधल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, तिकडे पुन्हा आम्ही एकदा जाऊया. पण प्रशांत, नाशिक मधलं काय वातावरण, काय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांच्या भावना आहेत? नक्कीच सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की खरं तर मराठा समाजाचे मोर्चे हे अत्यंत लक्षणीय निघाले होते. खरोखर आदर्श घालणारे मोर्चे मराठा समाजाचे निघाले होते आरक्षणाच्या मागणीसाठी. नाशिक मधला मोर्चा सुद्धा सगळ्यात मोठा आहे. चळवळीचं केंद्र मराठा समाजाच्या कोणत्याही आरक्षण मागणीचं हे नाशिक कायम राहिलं. आणि याच ठिकाणी सकाळपासून ज्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात, युवक असो, समन्वयक असो, मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते असो, हे कुठेतरी आमची ही फसवणूक केली आहे, राज्य सरकार अपयशी पडलंय, केंद्र सरकारने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता होती. काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आज हा लागलेला निकाल, काय प्रतिक्रिया? निश्चित साहेब, या निकालाची मराठा समाज खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होता. मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले, रस्त्यावर उतरले, अनेक आमच्या बांधवांनी बलिदान दिले मराठा आरक्षण मिळवण्यासाठी. पण आज ऐन वेळीवर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. ही खूप मोठी खंताची बाब आहे. मराठा समाज आज कोविड चालू आहे, यामुळे शांत आहे. संभाजीराजे असतील आमचे, आम्हाला आव्हान केलेलं आहे की या काळामध्ये कुठलीही उग्र भूमिका न घेता तुम्ही शांत बसावं, म्हणून आम्ही आज शांत आहे. सरकारला 15 तारखेचं लॉकडाऊन संपल्यानंतर याचं उत्तर निश्चित भेटेल. मराठा समाज कोणालाही सोडणार नाही. मराठा समाज हा उग्र झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठा समाजाचा इतिहास आहे, तुम्ही बघितला, छत्रपती शिवाजी मागितल्याशिवाय भेटत नाही. ठीक आहे, आम्ही मागतो आणि कसं मिळवायचं हे आम्ही मिळवू. मराठा समाज हा शांत बसणार नाही. 15 तारखेचं लॉकडाऊन संपल्यानंतर आम्हाला तुमची प्रतिक्रिया स्पष्ट सांगू. आम्ही शंड नाही आहे, आम्हाला समजतं या मराठा आरक्षण स्थगितीवर राज्य सरकार जबाबदार आहे किंवा केंद्र सरकार जबाबदार आहे. ही सगळी मिलीभगत चालू आहे. मराठा समाजाला फसवणुकीचा हा काळ हा सहन केला जाणार नाही. शब्द अपुरे पडतायत. रोजगार आणि शिक्षण यांच्या समस्या या भीषण आहे. आजचा हा निकाल, काय प्रतिक्रिया? मराठा समाजाचा आज खूप मोठा काळा दिवस आहे. तर आपण या ठिकाणी समजत नाही. मराठा समाजाचा काळा दिवस आहे म्हणतायत, पण हा काळा दिवस नेमका का तुम्हाला वाटतंय? काळा दिवस असं वाटतोय, आमच्या मराठा बांधवांना कुठल्याही प्रकारे आरक्षणाची पूर्णतः रद्दता दिलेली आहे सरकारने. फक्त मेडिकल जी झालेली आहे भरती, त्यासाठी सरकारने रेग्युलर हे ठेवलं आहे. पण इथून पुढे मराठा समाजाने काय करायचं? मराठा समाज हा पूर्ण मागासवर्गीय झालेला आहे. आजच्या स्थितीला मराठा समाज पूर्ण मागासवर्गीय या झालेला आहे, अल्पभूधारक झालेला आहे. मराठा समाजाला गरज आहे आरक्षणाची. मराठा समाज हा आरक्षणासाठी भांडतो आहे आणि मराठा समाजाला कुठलीही आज प्रतिक्रिया भेटत नाही. प्रतिक्रिया भेटत नाही. मराठा समाज आरक्षणासाठी भांडतोय, पण फसवणूक झाली म्हणतायत. 100% फसवणूक झाली. आणि कोण म्हणतं फसवणूक झाली नाही? जे म्हणताय ना त्यांचे तोंड रंगवले पाहिजे आता. अरे तुम्ही एवढा आत्मविश्वासाने आम्हाला काल अशोक चव्हाण सांगत होते की मराठा आरक्षणासाठी आम्ही सगळी तयारी केलेली होती, सगळे जे काही करायचं ते सगळे केलेले आणि 100% मराठा आरक्षण टिकेल या भावनेतून अशोक चव्हाण काल ज्या पद्धतीने करत होते. आणि आज सकाळी 9 वाजता निकाल यायच्या अगोदर अशोक चव्हाण हे उपसमितीची बैठक घेत होते. याचा अर्थ अशोक चव्हाणांना माहित होतं की आपण मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. अशोक चव्हाण, तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आता तरी राजीनामा दिला पाहिजे. आता तरी राजीनामा द्या मागणी करतायत तुम्ही, पण हा निकाल आणि तुमची काय प्रतिक्रिया? हा निकाल पूर्णपणे मराठा समाजाच्या विरुद्ध लागलाय. इंदिरा साहनीची केस जरी असली तरी आज तामिळनाडू बाहेरच्या ज्या राज्यांमध्ये आजही आरक्षण टिकलेलं आहे. बाकीच्या 50%च्या वरती जरी गेलं तरी आरक्षण आज कायम आहे. मराठा समाजाच्या बाबतीत असा दुजाभाव सरकारने का करावं हे सुद्धा सरकारने आज सांगायला पाहिजे. सरकारने दुसऱ्याही योजना करता आल्या असत्या. तिकडच्या राज्यांनी जसा त्यांचं आरक्षण टिकवलं तसं महाराष्ट्राने सुद्धा मराठा समाजासाठीचं आरक्षण टिकवलं पाहिजे होतं.
टिकवलं पाहिजे होतं. भावना संतप्त आहे, पण अजूनही देशातल्या अनेक राज्यांमध्ये आरक्षणाची पॉलिसी ही यशस्वी ठरली आहे. महाराष्ट्रातच का? प्रश्न तोच आहे की ह्या देशामध्ये 50% अधिक आरक्षण सर्व राज्यांमध्ये जवळपास लागू असताना सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचं ज्या पद्धतीने टिप्पणी करते ते वेदनादायी आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या देशामध्ये सर्व जातींनी हा एक जनगणना होऊन आरक्षणाच्या बाबतीत पुन्हा विचार करण्याची गरज आहे, अन्यथा समाज शांत बसणार नाही. समाज शांत बसणार नाही. समाज उग्र आहे, समाज संतप्त आहे. पण खरोखर फक्त आक्रमकता ही एकच भूमिका महत्वाची का? हो, आक्रमकता भूमिका आता मराठा समाजाला फक्त आक्रमक भूमिका बाकी राहिलेली आहे. जसं गुजरातमध्ये झालं पाटीदार आरक्षणाच्या वेळेस, तसं मराठा समाज करू शकतो. पण मराठा समाज आज शांत आहे. का शांत होता? तर सरकार यांना सांभाळत होतं, आश्वासनं देत होतं म्हणून शांत आहे. पण यानंतर शांत बसणार नाही. यानंतर शांत बसणार नाही, मंत्र्यांच्या गाड्या फिरू देणार नाही. पण पुनर्विचार याचिकेचा एक मार्ग अजूनही शिल्लक आहे. निश्चित केंद्र आणि राज्य सरकारने दोघांनी आता वेळ न दवडता मराठा समाजाबद्दल जर खरी अस्मिता असेल, यांच्यात मनात जर पाप नसेल, तर यांनी तात्काळ पुनर्याचिका दाखल करावी आणि मराठा समाजाला आश्वस्त करावं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आश्वस्त करावं. मराठा समाजाच्या संतप्त युवकांच्या, नेत्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या सुवर्णा. एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की बाजू मांडण्यामध्ये अपयश आलं का नाही आलं, यापेक्षा अनेक राज्यांमध्ये जर का आरक्षणाची पॉलिसी आजही जिवंत आहे तर महाराष्ट्रावरच अन्याय का आणि हा मराठा समाजावरच अन्याय का? कोविड काळामुळे खरं तर मराठा समाज शांत आहे, नाही तर हा उग्र संतप्त होईल संकेत देत आहे. पण पुनर्विचार याचिकेवर सुद्धा प्रशांत तू असा सोबत राहा. वैभव सुद्धा पुण्यातून आपल्या सोबत आहेत. आपण आता बोलूया सिद्धार्थशी. सिद्धार्थ, आक्रमक मराठा समाज होऊ शकतो, पण कोरोनाची ही परिस्थिती असल्या कारणाने आता रणनीती ठरवली जाईल आणि कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा एकदा सरकारला दणका दाखवला जाईल. आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगाल? सुवर्ण, निश्चितच संतापाची प्रतिक्रिया मराठा समाजाची आहे. रस्त्यावरच्या लढाईची भाषा केली जाते, इशारे केले जात आहेत, राजकारण्यांना शिव्या दिल्या जात आहेत. राजकारणी एकमेकांवर आपल्या राजकीय फायद्या तोट्याची गणितं सांभाळून एकमेकांवर आरोप करतायत. यामुळे आरक्षण पुन्हा भेटेल का? तर अजिबात नाही. यासाठी वेगळ्या पद्धतीचा वैचारिक भूमिका या ठिकाणी आता मांडणं फार गरजेचं आहे. झालं आता आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. आता मराठा समाजाच्या लोकांपुढे हा प्रश्न आहे की पुढं काय? तर हा पर्याय कोण देणार आहे? राज्य सरकार देणार आहे, नेते देणार आहेत, मराठा समाजातले तरुण देणार आहेत? याबद्दल कुणी बोलत नाही. मारू, तोडू, फोडू, जाळू, ठीक आहे, याच्यामुळे आरक्षण भेटणार नाही. आता त्यामुळेच आता पुढची रणनीती जी आहे विचारपूर्वक करावी लागणार आहे. आणि त्यासाठीच माझ्यासोबत आता केरे पाटील, तुम्ही सरकारला दूषणं दिली, नेत्यांना शिव्या दिल्या, इशारे दिले, सगळं दिलं, पण आता पुढं काय आहे? पुढं काय ऑप्शन आहे तुमच्याकडे? 8 दिवसाच्या आत तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आम्ही इशारे दिले, जेव्हा आम्ही सांगितलंय तेव्हा आंदोलनं केलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांना आज मी सांगितलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, 8 दिवसाच्या आत आम्हाला पर्याय द्या का नेमकं तुम्ही आता मराठा समाजासाठी नेमकं आता काय करणार आहात. 8 दिवसाच्या आत जर तुम्ही पर्याय जर नाही दिला तर 9वा दिवस नक्कीच या महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांच्या हातात राहणार आहे. आणि जर या 8 दिवसाच्या आत जर कोणत्या एखाद्या मराठा तरुणाने जर आत्महत्या केली तर याला जबाबदार राहणार कोण? याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? याचं पण उत्तर मुख्यमंत्र्यांनी आणि अशोक चव्हाणांनी द्यावं. मुख्यमंत्र्यांना मी तात्काळ सांगतो की त्या अशोक चव्हाणांची हकालपट्टी करून त्या उपसमितीवरून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा अजितदादा असतील, तुम्हाला कोणता मंत्री द्यायचा त्या ठिकाणी द्या. कारण आमचा आरोप अशोक चव्हाणावरच आहे. पण 8 दिवसाच्या आत जर तुम्ही आम्हाला पर्याय नाही दिला तर याला सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि येणाऱ्या काळात नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाची आता या 8 दिवसात आम्ही रणनीती तयार करणार. 8 दिवसाच्या आत जर पर्याय नाही दिला तर 9व्या दिवशी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं या महाराष्ट्रात आंदोलन. आप्पा, थोडं वैचारिक प्रश्न याच्यासाठी विचारतो की आता मराठा तरुण संभ्रमात आहे की पुढे काय होणार? कारण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आरक्षण, म्हणजे पुढे भेटणारच नाही का? दुसरं पर्याय आहे? काय तुम्हाला वाटतं की दुसरे पर्याय किती दिवसात समोर आले पाहिजे आणि त्यासाठी कशा पद्धतीने रणनीती आखली? नाही, पर्याय शासनाकडे आहे. तुम्ही जर बघितलं तर इतर राज्यामध्ये 52% आरक्षण आहे. तिथं आरक्षणाला धक्का नाही लागला, मग महाराष्ट्रातच का लागला? कुठेतरी राजकीय हेवेदेवे पोटी कुठेतरी आरक्षण आज रद्द झालेलं आहे. परंतु राज्य सरकारची जर मानसिकता असेल तर इतर ज्या सवलती आहेत विद्यार्थ्यांसाठी, इतर जर भरतीमध्ये जागा वाढवून देखील तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकतात.
त्यामुळे राजकीय जर इच्छाशक्ती जर असेल, पवारसाहेब आहेत तिथं मोठे मातबर नेते, ते मोदी साहेबांशी बोलू शकतात. म्हणजे यांचं आज तुम्ही जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये जर एवढे सीट येतात तर तिथं म्हणतात पवारसाहेबाचा हात असल्याशिवाय नाही आलं. मग एवढे जर मातबर नेते राज्यामध्ये असताना मार्ग निघू शकतो, परंतु या राज्य सरकारची गेल्या 40 वर्षापासूनची मानसिकता नाही आहे. केवळ आंदोलन करून केसेस दाखल करून असंख्य मराठा बांधवांचं नुकसान होतं. हे नुकसान कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे, ही संख्या कुठंतरी थांबली गेली पाहिजे. नुसतं नाटक करून आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहेत, भाषणं करायचे, इलेक्शन आले त्यावेळेस आश्वासनं द्यायचे, परंतु ज्यावेळेला निर्णयाची वेळ येते त्यावेळेला कुठंतरी कमी पडायचं. बाजू व्यवस्थित कोर्टामध्ये मांडायची नाही, कुरघोडी करायची. कायदे ज्या वेळेला बनत असताना त्यावेळेला मूकसंमती तुम्ही कायद्याला द्यायची, देवेंद्र फडणवीस देत असताना. आता कुरघोडी करायची. केवळ राजकारणापायी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा बळी जात आहे. त्यामुळे आता जर तुम्ही एकत्र होत नसताल तर आम्ही सर्व समन्वयक एक आहोत, राज्यातील वकील मंडळी आमची एक आहेत, याचिकाकर्ते आम्ही एकत्र आहोत. आम्ही तर पर्याय देऊ सरकारला, परंतु मायबाप सरकारने सरकार आरक्षणाची सर्वस्वी जबाबदारी सरकारने घेतली होती. एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, हर वेळेस आमच्यासोबत ज्यांनी बैठका घेतल्या त्यावेळेस ते म्हणत होते की आरक्षण टिकवायची आमची जबाबदारी, आरक्षण नाही टिकलं तर आम्ही याला जबाबदार आहोत. मग आज आरक्षण उठल्यानंतर तुम्ही फडणवीसवर का जबाबदारी टाकता? ही जबाबदारी तुमची असताना आता इथून पुढचा पर्याय देखील राज्य सरकारने आम्हाला दिला पाहिजे 9 दिवसाच्या आत. जर तुम्ही पर्याय देत नसाल तर आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आम्हाला तुमचा पर्याय बघायचा आणि तो जर पर्याय तुम्ही जर आम्हाला मान्य जर झाला तर नक्कीच मराठा समाज शांत बसेल. परंतु मराठा समाज शांत आता बसणार नाही जर तुम्ही पर्याय दिले नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे, कोरोना पूर्वची शांतता. निश्चितच सुवर्ण फार मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे, संताप आहे, रस्त्यावर लढाईचे इशारे आहेत, शिव्या दिल्या जातात नेत्यांना. याच्यामुळे आरक्षण भेटणार नाही हे वैचारिक मराठा समाजातील तरुण किंवा जे काही विचारवंत आहेत त्यांना माहीत आहे. मात्र हा संतापाला थोडीशी मोकळी वाट करून दिली जाते. मात्र वैचारिक लढाईच आता कोर्टात लढली गेली पाहिजे. अगदी बरोबर. वैचारिक लढाईनेच मराठा आरक्षण मिळू शकतं. सिद्धार्थ, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि मान्यवरांशी संवाद साधल्याबद्दल. प्रशांत, आपलेही आभार. आपण संवाद साधलात, माहिती दिलीत आणि भावना ज्या आहेत कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, त्यांना वाट मोकळी करून दिलीत. वैभव, तुला विनंती करेन तू असा सोबत राहा, तुझ्याशी संवाद साधायचा आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या मराठा बांधवांना एकच विनंती आहे, हिंसक आंदोलनं टाळा, कारण त्यात तुम्हा सगळ्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे. सार्वजनिक संपत्तीचं तर नुकसान होतंच, पण तुमचं सगळ्यात मोठं नुकसान होतं. म्हणून हिंसक आंदोलनं टाळा, असे कुठलेही निर्णय घेऊ नका आणि आत्महत्येचा विचार सुद्धा मनात येऊ देऊ नका. सगळे तुमच्या सोबत आहेत, सगळे तुमच्या लढ्याला पाठिंबा देतील. लढा लढत राहूया. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रभरातल्या मराठा समाजातल्या तरुणांचं, प्रतिनिधींचं आत्ता म्हणणं काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, ग्राउंड झिरो रिपोर्ट आपण बघतो आहोत. पुण्याचे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. वैभव, आत्ता आपण औरंगाबाद आणि नाशिकमधल्या प्रतिनिधींच्या भावना काय आहेत ते जाणून घेतल्या. एक मात्र नक्की जे वारंवार आपल्याला सगळ्यांनाच सांगायला हवं की वैचारिक लढाई लढायला हवी आहे. कशा पद्धतीनं आता मराठा आरक्षण मिळेल याच्यासाठीचे प्रयत्न केले जायला हवेत, पण अर्थातच हिंसेच्या मार्गाने काही होणार नाही, आत्महत्येचा विचार करून काही होणार नाही, हेही अधोरेखित व्हायला हवं. सुवर्णा, हेच सगळ्यात मूळ आहे. महत्त्वाचं म्हणजे या लढ्याचं नेतृत्व जे करतात ते नेतृत्व जर परिपक्व असेल तर ते असं कुठलंही आवाज आहे किंवा असे कुठलेही विषय हे चर्चेमध्ये घेणार नाहीत, तरुणांना चिथावणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्वाकडून आक्रोश आक्रमकपणे केला जाणं हे मान्य आहे. मात्र जे तरुण फॉलोअर्स आहेत किंवा समाजातली जी मुलं आहेत ते आत्महत्या करतील किंवा त्यांना एकदम टोकाचं नैराश्य येईल अशा भूमिका जर नेतृत्व घेत असेल तर ते नेतृत्व अत्यंत अपरिपक्व आहे असं म्हणायला हवं. पुण्यातली ही सगळी मंडळी जी आहेत ती मराठा क्रांती मोर्चाची एका अर्थानं नेते मंडळी आहेत. त्यांना थेट प्रश्न करूयात आपण. तुम्ही मराठा समाजातल्या या सगळ्यांना एकत्रित प्रश्न करू, एकत्रित उत्तर घेऊ. मराठा समाजातल्या तरुणांना तुम्ही आता काय सांगाल? अनेक ठिकाणाहून अनेक नेते मंडळी तुमची पुढारी स्थानिक जी आहेत ती इतक्या आक्रमकतेने बोलतायत, आत्महत्यांसारखे विषय चर्चेमध्ये आणतात. यापूर्वी अनेक जणांनी आत्महत्या केल्यात, हाशील काहीच झालेलं नाही. हा लढा वैचारिक आणि कायदेशीर आहे. तो त्याच मार्गानं तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच बुद्धिमत्तेनं लढावा लागेल. जे तरुण आत्महत्या करतात त्यांच्यामुळे कुणाची तरी घरं उद्ध्वस्त होतात आणि त्याला सर्वस्वी जबाबदार मराठा क्रांती मोर्चाचं अपरिपक्व नेतृत्व असेल. जर अशा काही आत्महत्या होत असतील तर हे तुम्हाला मान्य आहे का?
खरंय. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आपल्या साक्षीला आहे. किती मोठमोठे प्रसंग, किती अन्यायग्रस्त त्यावेळेचा कालावधी होता. एकाही मावळ्याने आत्महत्या केली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये कधी विचार आला नव्हता की आपण अन्यायग्रस्त परिस्थितीमध्ये जगतोय, आपल्या समोरचे प्रश्न किती मोठे मोठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील मावळ्यांनी कधी असा विचार केला नाही. सर्व मावळ्यांना, मराठा क्रांती मोर्चातील सर्व शिलेदारांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना कळकळीचं पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही आव्हान करत आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही अपरिपक्व विचार, आत्महत्या असेल, त्याचबरोबर आपल्यामुळं कोणाच्या जीवाला इजा होईल अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य करू नये. आपला लढा आपण उभारू, आपला लढा आपण विजयी घेऊ. त्यासाठी मार्ग वेगवेगळे असतील, परंतु यापूर्वी ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या घराची परिस्थिती आज खूप वाईट आहे आणि आज आपण आपले बांधव गमावलेले आहेत. आम्हाला कुठलाही बांधव गमवायचा नाही. कळकळीची हात जोडून विनंती आहे. ठोक मोर्चा असेल, मराठा क्रांती मोर्चा असतील, मराठा संघटना असतील, यातल्या कुठल्याही नेत्यांनी जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की आत्महत्या कोण करेल का, तर हे स्टेटमेंटच मुळातच अवैध असेल. आमची हात जोडून विनंती आहे, कुणीही आत्महत्या करू नका. आत्महत्येचं पाऊल उचलणे खूप खूप वाईट परिस्थिती असते. त्यांच्या घरी खूप वाईट परिस्थिती निर्माण होती. सर्व नेत्यांना विनंती करतो, अशी कुणीच आत्महत्याचा विशेष डोक्यात आणू नका. आज रोजी संपवून टाका. ठीक आहे धनंजय, तुमच्या या भूमिकेचं कौतुक आहे. मला आशा आहे तुम्ही सगळे धनंजयच्या सोबत त्याच भूमिकेशी सहमत असाल. माझी तरुणांना सगळं विनंती आहे की तुम्ही जर आत्महत्येसारखं पाऊल उचलणार असाल तर हे आरक्षण आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुमच्यासाठी आम्ही ही लढाई करतो आणि तुम्हीच जर राहिला नाहीत तर हे आरक्षण घेऊन आम्ही करू काय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही टोकाची भूमिका घेऊ नका. ठीक आहे. नेतृत्वाने इतकी परिपक्व भूमिका घेणं हे गरजेचं होतं, कारण हा लढा जो आहे तो अत्यंत कायदेशीर आणि बौद्धिक पातळीवरती लढला जाणं गरजेचं आहे. याच्यासाठी ज्या ज्या कायदेशीर गोष्टींचा अभ्यास करावा लागेल, काही रेफरन्सेस आणावे लागतील, प्रचंड मोठा अभ्यास जो आहे तो यासाठी उभा करावा लागेल. आणि ज्यांना कुणाला अत्यंत पराकोटीचं नैराश्य आलेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी या कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी जो जो अभ्यास करावा लागतो तो अभ्यास करावा आणि आरक्षण मिळण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तार्किक स्वरूपावर, तार्किक सिद्धांतावर मांडण्याचा प्रयत्न करावा. तरच या आरक्षणाच्या लढाईला खऱ्या अर्थानं बळ मिळेल. कुणाच्याही आत्महत्येनं किंवा इतर आततायी वागण्यानं बळ मिळणार नाही. अगदी बरोबर आहे वैभव, तू खूप महत्त्वाचं बोललेला आहेस आणि तुझ्या सोबतचे जे सगळे मराठा समाजातले प्रतिनिधी आहेत, नेतृत्व आहे, ते सुद्धा जे आवाहन करते फार महत्त्वाचं आहे. या क्षणी लढा देऊया. कितीही काळ लढा द्यावा लागला तरी तो लढा देऊ, बळ निर्माण करू, एकी निर्माण करू आणि लढा देऊ. पण आत्महत्या हा कशाचाही पर्याय असू शकत नाही. एवढं एक कळकळीचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या वतीनं सुद्धा, आमच्या सगळ्या प्रतिनिधींच्या वतीनं सुद्धा. मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय, त्यावर माझ्यासारख्या अनेकांना वाईट वाटतंय. आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झाला असता. मी विनंती फक्त इतकीच करेन की सत्तेत असणारे आणि विरोधी पक्षात असणारे या सगळ्यांनी एकत्रित येऊन बसून तरुणांच्या हिताचा निर्णय आपल्याला घ्यावा, राज्य पातळीवर कसा देता येईल याचा विचार करावा, असं आवाहन रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. आपण हा निकाल ऐकल्यानंतर माझ्यासारखेला ना असे अनेक असंख्य लोक आहेत ज्यांना कुठेतरी वाईट वाटतंय की खरं तर आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झालाच असता. पण शेवटी सुप्रीम कोर्टचा तो निर्णय, मी विनंती एवढीच करेल की राज्य सरकार असेल, सत्तेत असणारे सगळे सरकार आणि विरोधी पक्ष नेतासुद्धा असेल, सगळ्यांनी एकत्रित बसून या समाजामध्ये असणारे जे युवा वर्ग आहेत त्यांच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्या राज्य पातळीवर आपल्याला कसा देता येईल याबाबतीत विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. याच्यात राजकारण कुणीही करू नये, कारण शेवटी जे वकील आधीच्या सरकारने दिले होते तेच वकील या ठिकाणी आपण ठेवलेत. त्यांचा युक्तिवादसुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. आरक्षणाकरता मराठा समाजाचा पक्ष लवकरच स्थापन करणार असल्याचं राज्य समन्वयक विलास देसाई यांनी सांगितलं. आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा समाजाने शांततेमध्ये अहिंसक मार्गाने 58 मोर्चे काढले आणि त्यासाठी 50-55 मराठा बांधवांचा बळी गेलेला आहे. ते समाजासाठी हुतात्मे झालेले आहेत. असं असताना सुद्धा या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण हे पूर्णतः रद्द केलेलं आहे आणि मराठा समाजाच्या मुळावरच घाला घातलेला आहे. मराठा समाजाच्या तरुणींचं आणि मराठा समाजाचं भविष्य यामुळे पूर्णपणे अंधारात गेलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा किंवा या बुलेटिनचा शेवट करताना एकच वाक्य मला आठवतंय की रास्ते कठीण है, मंजिल नामुमकिन नहीं.
इथेच थांबूया, पण एक आवाहन, कोरोनाची परिस्थिती आहे. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मास्क वापरणं अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि हात सतत धुवत राहा, सॅनिटाईज करत राहा. आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घ्या. पहा फक्त न्यूज 18 डॉट